नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवतोय काकडीपासूनचे वडे। तर काकडीचे वडे बनवायचे कसे, तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि म्हणाल तर अतिशय कुरकुरीत असे हे वडे आज इथे आपण बनवतोय। आवाजसुद्धा तुम्ही ऐकला, फोडूनसुद्धा दाखवते, अतिशय सुंदर तयार होतात आणि मेन म्हणजे अगदी तुम्ही पाहुणे आले तेव्हा तरी बनवू शकताच, पण घरातल्यांना अतिशय जास्त आवडतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे, पाहुणे मंडळीसुद्धा खुश होतील अशी ही आपली भन्नाट रेसिपी आज आपण इथे बनवतोय। रेसिपीला कुठेही वेळ न करता सुरुवात करूया। तर इथे आता आपण 3 काकड्या घेतलेल्या आहेत। जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर तुम्ही इथे बनवूनसुद्धा याचं बॅटर जे आपण बनवणार आहोत तर ते तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा साठवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे बनवू शकता। तर इथे आता बघा, काकडी मी 3 काकडी घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता वरची जी साल आहे तर ती आपण काकडीची काढून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला ही काकडी बघा, तिन्ही काकडींची साल काढून घेऊन किसून घ्यायची आहेत। तर या पद्धतीने आपण सर्व साल काढून घेतली आहे। आता इथे आपण छोट्या किसणीवरती किसून घेऊया। इथे मोठी किसणी वगैरे घाण करायची काहीच गरज नाही। तर इथे बघा, पटकन अगदी किसलं जातं। या पद्धतीने आपण सर्व किसून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बघा, संपूर्ण किसून झाल्याच्या नंतर जे पाणी असतं काकडीचं तर ते पाणी आपल्याला अजिबात काढून टाकायचं नाही। तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये काही बिया वगैरे असतील तर त्या फक्त तुम्ही साईडला, जर तुम्हाला आवडत नसेल तर काढू शकता, पण काहीच गरज नाही काढण्याची, मी अशाच ठेवलेल्या आहेत। तर आता त्यासाठी बघा, एक आपण छोटंसं वाटण बनवतोय। तर अर्धा चमचा जिरे घेतले, अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे आणि अर्धा चमचा धने घेतलेत। त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये आल्याचा 1 इंच तुकडा घातला आहे, लसूण घातला आहे 4 ते 5 पाकळ्या आणि त्याच्यासोबतच 4 मिरच्या घातलेत। लहान मुलं जर खात असतील तर तुम्ही इथे 4 मिरच्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि या पद्धतीने परफेक्ट प्रमाणासह रेसिपी शेअर केली आहे, त्याच्यामुळं अतिशय सुंदर होते, कुठेही बिघडत नाही। वाटण तयार आहे। तर आता इथे बघा, आपल्याला घ्यायचा आहे बारीक रवा, 1 वाटी बारीक रवा घेतला आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपल्याला लागणार आहे। शक्यतो करून इथे मोठा रवा वापरू नका, बारीक रवाच वापरा, म्हणजे भिजण्याससुद्धा छान मदत होते। जर मोठा असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या। चवीनुसार मीठ घातलं आणि जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण याच्यामध्ये घालायचं आणि ताटामध्ये मी घेतलेलं होतं। तर नंतर मी एक मोठं बाउल घेतलं आहे मिक्स करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला, म्हणून मी त्याच्यामध्ये काढून घेतलं। तर आता बघा, आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे ताक घालायचं आहे किंवा दही असेल तुमच्याकडे तर 2 चमचे घालू शकता। सोबतच आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालण्याची गरज आहे। तर बघा, काकडीचं पाणी बिलकुल आपण काढून टाकलं नव्हतं। आता इथे एकूण पाणी किती लागलं ते मी तुम्हाला सांगते। तर सुरुवातीला आपण पाव कप इथे ताक घातलेलं आहे, त्याच्यानंतर इथे आपण 1.5 कप पाणी घेतलेलं आहे। तर इथे 1.5 कप पाणी आपल्याला लागलेलं आहे। वरतून थोडं थोडं करून आपण संपूर्ण पाणी इथे 1.5 कप घालून घेतलं आहे। अर्धी वाटी असं आपण 3 वेळा घातलेलं आहे। एकूण 1.5 कप पाणी आपलं इथे झालेलं आहे। कपाचं किंवा वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता। अतिशय परफेक्ट इथे आपलं हे बॅटर बनून तयार झालेलं आहे। कढई ठेवायची आहे गॅसवरती। कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी छान तेलावरती तडतडली की, मोहरीची फोडणी झाली की आपल्याला हे जे बनवून घेतलेलं बॅटर आहे तर ते आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे बॅटर अगदी उपमा जसं आपण शिजवतो त्या पद्धतीनं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे। तर काही वेळानंतर हे जे बॅटर आहे तर ते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि इथे बघू शकता आता हे छान मस्त घट्ट व्हायला लागलेलं आहे। तर या पद्धतीनं आपल्याला संपूर्ण अगदी बॅटर घट्ट करून घ्यायचं आहे। तर छान असं शिजवून घ्यायचं आहे। गाठी गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत।
मऊसूत शिजलं पाहिजे, त्यासाठी नंतर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि गॅस बारीक करून छान एक वाफ, आपण उपमा जसा बनवतो त्या पद्धतीने वाफ देऊन घ्यायची। नंतर गॅस बंद करून दिला, छान मऊसूत शिजलेलं आहे आपलं हे बॅटर। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि छान पसरवून घेऊया, जेणेकरून ते पटकन थंड होण्यास मदत होईल। तर जे आपण आता कलथ्याला जे लागलं आहे ते सुद्धा सुरीने काढून घेऊया, म्हणजे पटकन थंड होईल। आणि नंतर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे। तर आता बघा, इथे बॅटर संपूर्ण हे थंड झालेलं आहे। आता या बॅटरमध्ये, मिश्रणामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर ही लास्टलाच घाला, म्हणजे कसं छान असं त्याच्यामध्ये थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर या बॅटरमध्ये उठून दिसते। आता आपल्याला हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे। अगदी छान थंड झालं आहे, मऊसूत बॅटर आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान मऊसूत करून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, गोळा बनवायचा आहे। त्यासाठी हातावरती तेल घ्यायचं थोडं थोडं चमच्यावरती आणि नंतर छान मळून घ्यायचं। तर इथे गोळा मळून घेतला आहे बघा। आता हा गोळा आपल्याला इथेच ताटामध्ये साईडला ठेवायचा आहे। परत थोडंसं हाताला तेल लावायचं, जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि याचे आपल्याला छान लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। इथे या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे लिंबाच्या आकाराचे, आणि जास्तसुद्धा मोठे करू नका, अगदी छोटा लिंबू असतो या पद्धतीनं, त्या पद्धतीनंच करून घ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। म्हणजे अगदी तळतानासुद्धा कशा पद्धतीनं तळायचे म्हणजे अगदी कुरकुरीत राहतात, असं सर्व काही मी तुम्हाला टिप्स सांगितलेले आहेत पुढे। तर आता या पद्धतीनं सर्व इथे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत। आणि आता कढईमध्ये सुद्धा बघा, हे राहिलेलं जे बॅटर आहे मिश्रण, ते मी तुम्हाला पहिलं सांगितलं सुरुवातीला की तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, जेव्हा हवं तेव्हा तुम्ही काढून नंतर त्याचे गोळे बनवून तळायला घेऊ शकता। तर आता अर्धे मी करून घेते, बाकीचं जे मिश्रण होतं ते फ्रीजमध्ये ठेवून देते। आता इथे बघा, कढईमध्ये तेलसुद्धा घातलं आहे, तेल छान कडकडीत गरम झालं आहे। त्याच्यामध्ये छोटासा गोळा टाकून बघितला, छान अगदी बुडबुडे येतात पण पटकन वरती येत नाही, म्हणजे परफेक्ट तेल गरम आहे। आता या कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे गोळे 4 ते 5 मी इथे गोळे सोडून घेतलेले आहेत। तर आता जास्त सुरुवातीला घालू नका, 4 ते 5च घाला आणि लगेच आपल्याला इथे चमचा लावायचा नाही किंवा कलथा लावायचा नाही, किंवा झाऱ्या असेल तर अजिबात लगेच लावायचा नाही। थोड्या वेळाने आपल्याला इथे, म्हणजे अगदी आपल्याला वरतून थोडंसं कलर दिसायला लागला की आपल्याला अंदाज येतो थोडेसे कडक व्हायला लागलेत, त्यावेळी आपल्याला कलथ्याने छान हलवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मध्ये मध्ये सतत हलवून छान अगदी भाजून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता, अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि आपल्याला मीडियम गॅसवरती पूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। जोपर्यंत त्याच्यावरचे संपूर्ण बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती शेवटपर्यंत तळून घ्यायचे आहेत। एक गोष्ट लक्षात ठेवायची, तळत असताना जेव्हा आपण हे बॉल टाकणार आहे तर त्यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे आणि जेव्हा कलर थोडासा वरतून चेंज व्हायला लागतो, जाणवायला लागतं आपल्याला कडक व्हायला लागलेत, त्यावेळी कलथा लावतो त्यावेळी आपल्याला मीडियम फ्लेम आपल्याला गॅसची ठेवायची आहे आणि अगदी शेवटपर्यंत याच पद्धतीने कलर मस्त असा येईपर्यंत आणि बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे अगदी 2 ते 3 दिवस असे छान कुरकुरीत हे आपले बॉल राहतात। तर हे काकडीचे वडे आता तुम्ही इथे बघितलं बनून तयार झालेले आहेत। तर अगदी तुम्ही खाताना मात्र असे सुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्हाला जर आवडत असेल सॉस वगैरे तर सॉससोबत खाऊ शकता, हिंडत फिरतसुद्धा तुम्ही खाऊ शकता। एवढे हे छान इथे काकडीचे वडे बनून तयार होतात। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे, शिवाय पटकन होणारी आहे। आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता, अजिबात हातावरती तुम्हाला दाखवलं मी, तेलकटसुद्धा झालेले नाही। जेवढं तेल होतं आपलं तर तेवढं बऱ्यापैकी तसंच्या तसं आहे, फक्त तळण्यासाठी काही थोडंसं लागलं असेल, पण अजिबात तेल खेचलेलं नाही किंवा अजिबात मऊ पडलेले नाहीत। आतून छान मऊ जाळीदार बघा मस्त झालेत आणि वरतून मस्त कुरकुरीत असे हे काकडीचे वडे बनवून तयार आहेत। अगदी तुम्ही मधल्या वेळेत किंवा पाहुणे येणार असतील किंवा आपल्या मुलांनासुद्धा बघा, मुलांचे मित्र वगैरे घरी येतात कधी, तर अशावेळी नक्कीच तुम्ही हा नाश्ता, छोटासा नाश्ता तुम्ही बनवू शकता। आणि हा उन्हाळ्यात तर आवर्जून काकडी भरपूर आली आहे
तर या पद्धतीनं नक्कीच बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा। आजची ही आपली रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटी दाबा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ रेसिपीज तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल। आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि हो, माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद। चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।